तर एकंदरीतच शरद पवार महाविकास आघाडीची मोठ पुन्हा बांधणार का? उद्धव ठाकरेंना काँग्रेस मनसेला सोडून माफ करा, उद्धव ठाकरेंना काँग्रेसने मनसेला सोडून या अशी जी ऑफर दिलेली आहे पचलेली आहे का? महायुतीतल्या शिंदेंच्या नाराजीचं काय, या सगळ्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे, त्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, तसंच मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरही आपल्यासोबत असणार आहेत. पण तुर्तास मी या तिघांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सर्वात पहिला प्रश्न मला निरंजन डावखरे यांना विचारायचा आहे की ठाण्यामध्ये जे काही कालपासून घडलं आणि त्याआधी सुद्धा जे घडतंय की एक रस्सीखेच सातत्याने दिसती आहे भाजपमध्ये आणि शिंदे सेनेमध्ये, तर कशा पद्धतीने हे आव्हान स्वीकारलं जाणार आहे? कारण महायुतीतल्या नाराजी टाळण्याचं आव्हानही सातत्याने आपल्या सोबत असणार आहे निवडणुका होईपर्यंत. निरंजनजी. नाही, मुळात आपण जे मागाशी सांगितलं की महायुतीमध्ये नक्कीच ऑल इज वेल हे आपण 100% जाणून घ्या. आणि त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये जे काल घडलं आपल्याला एक समजून घ्यायला लागेल की ह्या आताच्या ज्या निवडणुका आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात. आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता हा ज्यावेळेस विधानसभा असेल लोकसभा असेल या इकडे फार ताकदीने काम करत असतो, त्याला अपेक्षा असते की या निवडणुकीमध्ये कुठेतरी त्याला संधी भेटेल आणि त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी ते पाठपुरावा करत असतात, काही गोष्टींवरती काम करत असतात. आता 2019 पासून ह्या विषयासाठी ज्याच्यावरती काल सगळं झालं त्याच्यावरती संजयजी केळकर हे सातत्याने पाठपुरावा करत होते, अधिवेशनामध्ये असेल मुख्यमंत्र्यांच्या मागे असेल. आणि त्याच्यामुळे खरं तर ही श्रेयवादाची लढाई नाही, हे सगळं श्रेय महायुतीचं आहे. माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनाने सगळे निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे हा श्रेय हा महायुतीचा आहे. पण ठाण्यामध्ये जी घटना घडली असं सांगण्यात येत आहे, ज्याच्यावर आरोप झालेले आहेत मारामारी आणि हातापायी झाल्याचे, आणि त्यावरती अर्थातच आपल्या माजी नगरसेवकांवरती नारायण पवारांवरती आरोप करण्यात आलेले आहेत, त्याचं काय? कारण या सगळ्या स्थानिक गोष्टींचा कुठेतरी पडसाद उमटत नाहीये महायुतीवरही. नाही, याच्यामध्ये सोसायटीमधले काही महिला खाली उतरल्या होत्या, त्याच्यानंतर नारायण पवार त्या तिकडे गेले नाही गेले अजून याच्यामध्येही प्रश्नचिन्ह आहेत. आणि ही मुळात एनसीची तक्रार झालेली आहे. खरं तर मीडियामधनं या गोष्टीला थोडंसं जास्त मोठं केलं गेलेलं आहे. तेवढी काही मोठी गोष्ट घडली नव्हती त्याच्यामध्ये. हो की त्या तिकडे काही थोडंसे बाचाबाची झाली, दोघांच्या मध्ये काही आरोप प्रत्यारोप झाले, पण ते एकंदरीत सगळ्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनाने काही तसा प्रॉब्लेम नाहीये. आणि आज नारायण पवारांनी त्याच्यामध्ये बाईट दिली की हे महायुतीची श्रेय आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत. हाच धागा घेऊन मी निरंजन डावखरेंकडे जाणार आहे. निरंजनजी, शायनाजी मी तुमच्याकडे येते. शायनाजी, मी तुमच्याकडे पुन्हा येतेय, पण आता मला निरंजनजींकडे जायचंय. जनतानी विश्वास पण दाखवलं याच्यावरती. हा शायनाजी, थोडं थांबूया. निरंजनजी, मला असं विचारायचंय की सारखं दिल्लीला जाणं किंवा दरेगावात जाणं हे विधानसभेच्या निकालापासून सातत्याने महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तेव्हा सुद्धा एक देहबोली होती, नाराजीची एक छटा होती आणि तीच देहबोली आता परतलेली आहे. अशा पद्धतीने सातत्याने कुठेतरी एक वितुष्ट किंवा दुराव्याचे संकेत जाणं सर्वसामान्यांना सुद्धा हे महायुतीच्या दृष्टीने तुम्हाला आता घातक वाटत नाही? कारण निवडणुका अगदी तोंडावरती आहेत, महापालिकेच्या महत्वाच्या निवडणुका सुद्धा येतात. नाही, मुळात असं काहीही नाहीये. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही, त्यांच्यामध्ये आपसात कुठेतरी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही, त्याच्यामुळे लोकांसमोर आपण काय घेऊन जायचं हे ज्यावेळेस त्यांच्याकडे कुठलंही एक आपण म्हणतो तो एक कॉमन प्रोग्राम आहे तो नाही, तर त्यावेळेस काहीतरी आपण या सगळ्या गोष्टी की बाबा हे दरेगावला गेले ते दिल्लीला गेले याच्यावरनं काहीतरी आपण उगाच मोठा बाऊ करायचा. आणि मला वाटतं शिंदे साहेबांनी या बाबतीत अमित भाईंची ज्यांची मीटिंग झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही काही गल्लीतल्या गोष्टी दिल्लीपर्यंत घेऊन येत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांची जी चर्चा होती ती काय विषयावर होती हे आपल्याला माहित नाही, पण याच्यामध्ये एका राज्याची उपमुख्यमंत्री आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांकडे निश्चितपणे काहीतरी विषय घेऊन राज्याच्या दृष्टिकोनाने चर्चा करू शकतात, हेही आपण समजून निरंजनजी. पण त्यांचेच मंत्री असं म्हणालेत की भांड्याला भांडं लागत असतं. आज संजय शिरसाट असं म्हणालेले आहे, त्याचा अर्थ भांड्याला भांडं लागतंय हे त्यांनी कुठेतरी मान्य केलंय.
नाही, याच्यामध्ये त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय हे मला स्पष्ट माहीत नाही, पण मी असं समजतो की हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने ज्यावेळेस खाली कार्यकर्ता हा एक दुसऱ्याच्या बरोबर संघर्ष करतो, त्याच्यामुळे कदाचित कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज निर्माण होत असतील. पण राज्याचे आमचे नेते हे सक्षम आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जाण आहे. जसं मगाशी शायनाजींनी सांगितलं की ही महायुतीचं सरकार एका विचाराने बांधलेलं गेलेलं आहे आणि निश्चितपणे तो विचार आणि राज्याचा विकास हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टिकोनाने सगळे एकत्र काम करतात. महाराष्ट्राच्या जनतेबरोबर राहून त्यांच्या किशोरीजी तुमचं म्हणणं मांडलेलं आहे तुम्ही. आता आपण निरंजनजींकडे जाऊया, त्यांना याच्यावरती काहीतरी बोलायचं आहे. निरंजनजी, त्यांनी जो सांगोल्याचं आता उदाहरण दिलेलं आहे तिथे जयकुमार गोरेंबद्दल नक्कीच कुठेतरी वितुष्ट आल्याचं दिसतंय, तर त्याबद्दलही आम्हाला जरूर सांगा. याच्यामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने स्वतःच कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, तो एक भाग झाला. पण मगाशी ताई म्हटल्या की त्यांना तुमच्या पक्षात काय चालू आहे, म्हणजे आमच्या पक्षात काय चालू आहे याच्यामध्ये घेणं देणं नाही, भांड्याला भांडं लागून दे किंवा मटक्याला मटकं लागू दे. पण जर तुम्ही त्यांचं सगळे पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांचं वक्तृत्व एवढ्या काळामध्ये बघितलं, महिन्याभरात काढून बघितलं, तरी त्यांचं लोकहितासंदर्भातलं काहीच विषय नाही. त्यांचं फक्त आणि फक्त की बाबा महायुतीमध्ये काय चालू आहे याच्याबद्दलच असतं. आणि त्याच्यामुळे खरं तर विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही, लोकहिताच्या दृष्टिकोनाने कुठलाही प्रश्न नाही. त्याचं कारण असं आहे की महायुती सरकार हे सातत्याने लोकहिताचे निर्णय घेतंय, काम करतंय आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्यावेळेस ही कामं होत आहेत त्यावेळेस त्यांच्याकडे विषयच राहिले नाहीत विरोधात बोलायला. त्याच्यामुळे फक्त वैयक्तिक टीका, त्यांच्याबद्दल हे दरेगावला का गेले, हे दिल्लीला का गेले, हे एक दुसऱ्याकडे का बघत नाहीत, हे दुसऱ्याशी का बोलत नाहीत, नमस्कार घेतला नाही, असं सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करतोय. हे चॅनलवाले तुम्हीच बोललात मगाशी, चॅनलवाले नाही ताई, तुम्ही मगाशी बोलला त्यांच्या वॉच ठेवून नाहीये. असं दिसतंय तुमच्या सगळ्यांच्या भाषणांवरनं लोक चर्चा करतायत. आम्ही काय नाही. पण ताई तुमच्या सगळ्यांच्या भाषणांमध्ये जर आपण बघितलं आम्हाला काय तर त्याच्यामध्ये एकच तोच विषय दिसतो. बरं, वेळ अतिशय कमी आहे, नाहीतर अजून सुद्धा विषय आपण याच्यावरती चर्चा करत राहिलो असतो. पण आज तुम्ही सगळेजण इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आहे आणि पुढे पण राहणार, लोकांना नेहमीच पाठिंबा दिला. फक्त नक्की शायनाजी, खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. 0 आवर मध्ये लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.